नागपूर ते पंढरपूर अशी सायकलवारी करणाऱ्या टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर नागपूरच्या वारकऱ्यांचे उमरखेड येथे उपाध्यक्ष दीपक ठाकरे, सचिव विजय चौधरी, दिलीप भंडारे, औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व अध्यक्ष सविता चंद्रे नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। यावेळी सायकल वारकऱ्यांचा वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या सामाजिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले। दरवर्षी सायकलवारीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागृती आणि वारकरी परंपरेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य टायगर ग्रुपकडून होत असते। वर्षागणिक ह्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढत असून यावर्षी प्रथमच महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। या प्रसंगी नारी शक्ती संस्थेचे अध्यक्ष सविता चंद्रे यांनी सायकलवारीमध्ये सहभागी असलेल्या महिलांचे स्वागत केले। औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थितांनी विठ्ठल नामाचा गजर करत सायकल वारकऱ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले। हा स्वागत सोहळा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्माचा सुंदर संगम ठरला। मी सविता चंद्रे पत्रकार आणि या प्रतिनिधी दैनिक महाराष्ट्र आणि नारी शक्ती बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष आहे आणि खरंच 34मध्ये आहे त्यात नागपूर मॅडम आहेत आणि काही यवतमाळ आहेत आणि यवतमाळ म्हणजे नागपूर ते पंढरपूर हे सायकल वारीने जातो। खरंच एक नारी शक्ती सोबत आहे एवढ्या सर्वांच्या आणि खरंच ग्रेटफुल आहे आणि विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला सहनशक्ती देऊन इथपर्यंत जाण्याची आणि पुढे तुम्हाला तुमचं आरोग्य ह्या ऑक्सिजन मिळून हे झाड आम्ही तुम्हाला एक प्रतीक म्हणून आम्ही तुमचं या झाड घेऊन आम्ही सत्कार करायचा। आमच्यासोबत औदुंबर वृक्ष संवर्धन समिती आहे ज्यांचं अविरत काम आहे 10 वर्षापासून एका लेकराची पुढे लोकांना करत आहे। पण उमरखेड तालुक्यामध्ये 10 वर्षापासून ते झाडाला एका लेकरासारखं आणि म्हणतात ना की एका झाडाचं जर त्याचं वटवृक्षामध्ये आज या औदुंबर समितीने दाखवलेलं आहे आणि आज ते पण टीम माझ्यासोबत आहे। मी नारी शक्ती बौद्धिक संस्थेची अध्यक्ष सविता चंद्रे आहे आणि आमचे दीपक ठाकरे साहेब हे औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांची सहकारी टीम आहे, चौधरी सर आहेत, साहेब आहेत आणि आज आम्ही तुम्ही येताच आम्हाला कळायचं डोंगर साहेबांना मला त्या दिवशी माझी भेट झाली यवतमाळला आणि मॅडम आम्ही येत आहोत। माझं जेवढं काम होतं लोकांना गाईड करणं मी ते केलं। जसं जसं वाटेल ते लोक येतील तुम्हाला भेट देतील आणि समोर जे जाणारे आहेत माझा जो व्हिडिओ पाहणारे आहेत मी व्हॉइस ऑफ मीडियाची महिला प्रदेशाध्यक्ष आहे आणि लातूर असो, पंढरपूर असो, सोलापूर असो जरी कोणी माझे पत्रकार बांधव पाहत असेल तर यांना गाईड करा, यांना समोर काहीतरी आलं तर यांना सहकार्य करा। ठाकरे सर, तुम्ही नागपूर पंढरपूर वारीचं जे पहिलं वर्ष होतं त्यावेळेला आम्हा दोघांची व्यवस्था तुम्ही इथे करून दिली होती लॉजमध्ये आणि खरं आम्हाला त्यावेळेला उमरखेडला खूप मजा आली आणि आमचा जो पहिला प्रवास होता तो आता वटवृक्ष जे आपण म्हणतो एका छोट्या वृक्षाचं हे तुमच्यासोबत आता दिसून आलं आहे तुम्हाला। ठीक आहे, तर आमच्या नागपूर पंढरपूर वारीला तुमचा संदेश। तर सर तुम्ही जसं सांगितलं की आपली नागपूर पंढरपूर वारी सायकलवारी पर्यावरणाच्या जे तुम्ही जे जात आहे त्याच्यामध्ये दरवर्षी संख्या वाढताना दिसत आहे मला आणि यावेळेस विशेषतः महिला वर्गाचा इथे सहभाग दिसत आहे आणि तुमच्या या प्रवासासाठी आमच्या औदुंबर समिती आणि नारी शक्तीच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमचा प्रवास सुख समृद्धीचा आणि आनंदाचा बिलकुल खूप धन्यवाद। नागपूर पंढरपूर वारीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत।